पहा मुलांनो, आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा पाहणार आहोत। संख्या लहान आहे किंवा मोठी आहे हे ठरवण्यासाठी काही नियम आहेत। ते नियम आपण वापरले की कधीही आपली संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचं चुकत नाही। तर त्यासाठी कोणते नियम आहेत ते आपण पाहूया। आता मी तर संख्या लिहिते, संख्या वाचायची तुम्ही वाचा। 45,257 दुसरी एक संख्या लिहिते मी वाचा। 30,455 अजून एक संख्या लिहिते वाचा। 3,45,720 या तीन संख्यांमध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। पहा, वरच्या दोन्ही संख्या किती अंकी येतात? 5 अंकी आहेत आणि खालची संख्या किती अंकी आहे? 6 अंकी। मग 5 अंकी संख्या मोठी असेल का 6 अंकी संख्या मोठी असेल? 6 अंकी म्हणजे सगळ्यात मोठी संख्या ही असेल, है की नाही? 3,45,720 ही संख्या काय असेल? सगळ्यात मोठी असेल। जेव्हा अशी वेळ येते की एक 5 अंकी संख्या आहे आणि दुसरी 6 अंकी संख्या आहे, तर त्यावेळेला 6 अंकी संख्या ही मोठी असते। आलं का लक्षात? म्हणजे पहिला नियम काय आहे की संख्येमधील अंकांची संख्या जर जास्त असेल, ज्या संख्येतील अंकांची संख्या जास्त असेल ती संख्या मोठी असते। या संख्येमधील जे अंक आहेत हे अंक आहेत 0, 2, 7, तर ज्या संख्येमध्ये अंकांची संख्या जास्त असेल ती संख्या मोठी आहे। म्हणून 5 अंकीपेक्षा 6 अंकी संख्या काय आहे? मोठी आहे। आता ही झाली सगळ्यात मोठी संख्या। आता ह्या दोन संख्या तर 5 अंकीच आहेत, त्यापैकी आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। मग आता याच्यासाठी एक नियम वापरायचा आहे। संख्या तर दोन्ही 5 अंकीच आहेत, तर सगळ्यात डावीकडचं स्थान बघायचे। सगळ्यात डावीकडचं स्थान, ह्या सगळ्यात डावीकडे कोणता अंक आहे? 4 आणि ह्या संख्येत सगळ्यात डावीकडचा अंक 3। मग 4 मोठे की 3 मोठे? 4 मोठे। म्हणून ही संख्या ह्या दोन पैकी काय होईल? मोठी होईल। म्हणजे 45,257 ही संख्या काय आहे? 30,455 पेक्षा मोठी आहे। आलं लक्षात? दुसरा नियम, जेव्हा संख्येचा लहान मोठेपणा ठरवू तेव्हा सगळ्यात डावीकडचा अंक बघायचा आहे। ज्या संख्येत डावीकडचा अंक मोठा ती संख्या मोठी। पण हे केव्हा लागू पडतं? जेव्हा संख्या समान अंकी असतील, 5 अंकीच असतील किंवा 4 अंकीच असतील, तेव्हा हा नियम लागू पडतो। आता अजून एक उदाहरण घेऊया। बघा, आता 5 अंकी संख्या आहेत, दोन्ही वाचायच्यात तुम्ही वाचा। 24,500 आणि दुसरी संख्या आहे 27,450। आता बघा, आपण आता एक नियम पाहिला की जेव्हा संख्या समान अंकी असतील तर त्यावेळेस लहान मोठेपणा ठरवताना काय करायचं? सगळ्यात डावीकडचा अंक पाहायचा, हो की नाही? पण आता ह्या दोन संख्या 5 अंकीच आहेत, सगळ्यात डावीकडचा अंक दोन्हीचा पण काय आहे? 2च आहे, समान आहे। मग हा अंक पाहून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल का? नाही ठरवता येणार। मग काय करायचंय? आता डावीकडून 2 नंबरचा अंक पाहायचा आहे। आता वरच्या संख्येत डावीकडून 2 नंबरचा अंक किती आहे? 4। ह्या संख्येत डावीकडून 2 नंबरचा अंक किती आहे? 7। मग कोणती संख्या मोठी आहे? 27,450 ही संख्या मोठी आहे। आले लक्षात? अजून एक उदाहरण पाहूया। संख्या वाचा। 40,827 दुसरी संख्या वाचा। 40,825 हा संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा जो नियम आहे की सगळ्यात डावीकडची संख्या बघायची, तर त्यानुसारच आपण आता संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणार आहोत। या दोन संख्या आहेत 40,827, 40,825। पहा, डावीकडून पहिला अंक 4 समान आहे, दुसरा अंक समान आहे, तिसरा अंक समान आहे, चौथा अंक समान आहे,
शेवटचा अंक बघायचा. शेवटच्या अंक वरच्या संख्येत किती आहे? 7. खालच्या संख्येत 5. मग कोणती संख्या मोठी असेल? 40,827. 40,827. मग संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचे नियम लक्षात घ्यायचे. पहिला नियम काय आहे की ज्या संख्येमध्ये अंकांची संख्या जास्त असेल ती संख्या मोठी असेल. दुसरा नियम आहे की संख्या जर समान अंकी असतील तर त्यावेळेला काय करायचं? सगळ्यात डावीकडचा अंक बघायचा. ज्याचा डावीकडचा अंक मोठा ती संख्या मोठी. तिसरा नियम आहे की जर समान अंकी संख्या असेल, डावीकडचा अंकही समान असेल तर डावीकडून दुसरा अंक बघायचा. डावीकडून दुसरा अंकही समान असेल तर डावीकडून तिसरा अंक बघायचा. तिसरा अंकही समान असेल तर डावीकडून चौथा अंक बघायचा. आणि जर चारही अंक समान असतील 5 अंकी संख्येमध्ये तर एकक स्थानच्या अंकावरून आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. आले लक्षात? तर तुम्ही काय करायचंय? अशा संख्यांच्या जोड्या घ्यायच्यात 25 आणि त्याच्यामध्ये संख्या कोणती मोठी आहे आणि कोणती लहान आहे तर हे ठरवायचंय आणि त्याचं लहान मोठेपणाचं चिन्ह त्याच्यामध्ये घालून लिहून आणायच्यात. आणणार ना?